नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 3/11/2025 रोजी निर्गमित करण्यात आले 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले 3 महत्त्वपूर्ण व मोठे शासन निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 3/11/2025 रोजी निर्गमित करण्यात आले 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय, अर्थातच GR 3 important government decision GR issued on 3/11/2025 regarding state employees। राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 3/11/2025 रोजी 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आले आहेत। पहिला आहे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती। शासकीय महाविद्यालय किंवा संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची कॅस योजना अंतर्गत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी यामध्ये स्थान निश्चिती करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिनांक 3/11/2025 रोजीच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे। याबाबतचा GR हे पुढील प्रमाणे पाहू शकता। बघा, तुमच्या समोर या ठिकाणी हा GR आहे। वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी स्थान निश्चिती। शासकीय महाविद्यालय संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची कॅस योजनेअंतर्गत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती करण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग दिनांक 3 नोव्हेंबर 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। विद्यापीठ अनुदान आयोगाने संदर्भाधीन क्रमांक 1 येथील अधिसूचना दिनांक 30/6/2010 अन्वये अकृषी विद्यापीठे, राष्ट्रीय विधी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये, संस्था यामधील शिक्षकीय पदांसाठी सेवा अंतर्गत प्रगती योजना म्हणजे करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम हे लागू करून त्यासंबंधीचे निकष या ठिकाणी विहित केले आहे। संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 15/2/2011 अन्वये दिनांक 30/6/2010 रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदी हे राज्यात लागू करण्यात आल्या आहेत। केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 2/11/2017 रोजीच्या पत्रान्वये विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील शिक्षकीय पदांची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्याबाबत सूचित या ठिकाणी केले आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने संदर्भाधीन क्रमांक 5 येथील दिनांक 18/7/2018 रोजीच्या या अधिसूचनेमध्ये सेवा अंतर्गत प्रगती योजना म्हणजे करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम लागू केली आहे। त्यानुसार राज्यातील शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संस्था यामधील अध्यापकांना 7व्या वेतन आयोगातील तरतुदी संदर्भाधीन क्रमांक 7 येथील दिनांक 8/3/2019 व दिनांक 10/5/2019च्या या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या आहेत। दुसरा आहे राज्यातील शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापकांना निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 23/2/2021 अन्वये छाननी समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समितीच्या दिनांक 4/5/2022 व दिनांक 5/5/2022 रोजी झालेल्या बैठकीत समितीने केलेल्या शिफारसी हे विचारात घेऊन संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संदर्भाधीन क्रमांक 8 येथील पत्रान्वये शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संस्था यामधील डॉक्टर परमेश्वर पुरी, डॉक्टर गोपालकृष्ण मुरेकर व डॉक्टर सय्यद अब्रार अहमद सय्यद फकीर व सहाय्यक प्राध्यापकांची मागील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील नियमित सेवा विचारात घेऊन थेट निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती करण्याचा प्रस्ताव हे शासनास सादर केला आहे। छाननी समितीने केलेल्या शिफारसी मान्य करून वेतन निश्चिती केल्यास सदर वेतन निश्चितीस वेतन पडताळणी पथकाकडून आक्षेप येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये वरिष्ठ श्रेणीमध्ये व त्यानंतर निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चितीचा दिनांक कसा निश्चित करण्यात यावा यासाठी प्रधान सचिव व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28/6/2023 रोजी
बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक 30/6/2010 व दिनांक 18/7/2018 या अधिसूचनांमधील तरतूद आणि छाननी समितीने थेट निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चितीच्या दिनांकाची केलेली शिफारस याबाबत चर्चा करून छाननी समितीची शिफारस मान्य करता येत नाही असा देखील निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। छाननी समितीच्या दिनांक 4/5/2022 व दिनांक 5/5/2022 रोजीच्या बैठकीत डॉक्टर परमेश्वर पुरी, डॉक्टर गोपालकृष्ण मुरेकर व डॉक्टर सय्यद अब्रार अहमद सय्यद फकीर यांच्या स्थान निश्चितीबाबत केलेल्या शिफारस अमान्य करण्यात आल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कॅस अंतर्गत पदोन्नतीबाबतच्या तरतुदी तपासून श्री मुरेकर व इतर यांच्या स्थान निश्चितीबाबत शासनास पुन्हा या ठिकाणी शिफारस करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 23/2/2021 नुसार गठीत छाननी समितीची बैठक उच्च तंत्र शिक्षण संचालनालय पुणे येथे दिनांक 25/6/2025 रोजी आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत छाननी समितीने केलेल्या शिफारसी विचारात घेऊन संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संदर्भातील क्रमांक 10 येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या या ठिकाणी अनुषंगाने डॉक्टर परमेश्वर पुरी, डॉक्टर गोपालकृष्ण मुरेकर व डॉक्टर सय्यद अब्रार अहमद सय्यद फकीर यांची कॅस अंतर्गत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन आदेश काय सांगतोय। शासकीय कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय संस्थान यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची सेवा अंतर्गत प्रगती या योजनेअंतर्गत करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना दिनांक 30/6/2010 व अधिसूचना दिनांक 18/7/2018 मधील तरतुदीची पूर्तता करणाऱ्या सोबतच्या प्रपत्र अ मधील सहाय्यक प्राध्यापक यांना त्यांच्या नावासमोर दर्शवण्यात आलेल्या दिनांकापासून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सोबतच्या प्रपत्र अ मधील सहाय्यक प्राध्यापकांची निवड श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करण्याची कार्यवाही संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे करतील। यासाठी येणारा खर्च शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण 2018 प्रक दिनांक 8/3/2019 मध्ये दर्शवलेल्या संबंधित अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्ची दर्शवण्यात यावा। सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अवलंबून आहे। अशोक मांडे, उपसचिव महाराष्ट्र शासन हे पहिलं GR झालं। त्यानंतर दुसरं GR आहे अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यास मान्यता। दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत डिजिटल ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम स्टडी टूर नेदरलँड याकरिता निवड केलेल्या अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यास मान्यता देण्याबाबत कृषी व पदुम विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे। याबाबतचा सविस्तर GR या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा तुमच्या समोर या ठिकाणी GR आहे। GR पाहू शकता। दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत डिजिटल ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम स्टडी टूर नेदरलँड याकरिता निवड केलेल्या अधिकाऱ्यांच्या विदेश या दौऱ्यास मान्यता देण्याबाबत 3 नोव्हेंबर 2025 बघा प्रस्तावना काय सांगतोय। जागतिक बँकेने दिनांक 2/7/2025च्या ईमेल संदेशांमध्ये डिजिटल ॲग्रिकल्चर इकोसिस्टीमच्या अनुषंगाने दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत नेदरलँड येथे अभ्यास दौरा नियोजित असल्याचे कळवले आहे। सदर अभ्यास दौऱ्यांमध्ये संबंधित देशातील कृषी क्षेत्रासंबंधित डिजिटल टेक्नॉलॉजी इकोसिस्टीम त्याबाबतच्या पॉलिसी, तंत्रज्ञानाचा उत्पादकता वाढीकरिता केलेला उपयोग, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आधारित माहिती वापरून निर्णय क्षमता इत्यादी बाबतचा अभ्यास करण्यात येणार आहे। त्या देशातील तंत्रज्ञान समजून घेऊन प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या मार्फत स्मार्ट प्रकल्पातील पूरक नाविन्यपूर्ण गुंतवणूक उपघटकांतर्गत सहभागी CBOंना मार्गदर्शन करण्याकरिता मदत होईल।
तसेच भविष्यात राज्याची कृषी क्षेत्रासंबंधित डिजिटल टेक्नॉलॉजी पॉलिसी म्हणजे प्रोजेक्ट तयार करण्याकरिता सदर अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा वापर करणे शक्य होईल। सबब डिजिटल ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम संदर्भातील दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीतील नेदरलँड येथील नियोजित अभ्यास दौऱ्यांकरिता 4 अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याच अनुषंगाने या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता। बघा शासन निर्णय काय आहे। डिजिटल ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम संदर्भातील दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीतील नेदरलँड येथील नियोजित अभ्यास दौऱ्यांकरिता या ठिकाणी पाहू शकता। या कालावधीत नेदरलँड येथील अभ्यास दौऱ्याकरिता खालील नमूद 4 अधिकाऱ्यांचा विदेश दौऱ्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। पहिलं आहे श्री विकास चंद्र रस्तोगी, अप्पर मुख्य सचिव कृषी, परिमल सिंह प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, त्यानंतर उदय देशमुख अतिरिक्त प्रकल्प संचालक, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प पुणे। त्यानंतर चौथी व्यक्ती आहे म्हणजे चौथी अधिकारी श्री सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक तथा प्रमुख विभागीय अंमलबजावणी कक्ष नाशिक। सदर परदेश दौऱ्यांचा कालावधी दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2025 म्हणजे प्रवासाचा कालावधी धरून या ठिकाणी दरम्यान असेल। सदर विदेश दौऱ्यांच्या अनुषंगाने होणारा खर्च हे जागतिक बँकेद्वारा केला जाणार आहे। सदर शासन निर्णय केंद्र शासनाच्या विदेश मंत्रालयाकडून ईमेलद्वारे प्राप्त झालेले ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे पॉलिटिकल क्लिअरनेस नंबर पाहू शकता। या प्राप्त सहमतीनुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 10/10/2025 या अन्वये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हे या ठिकाणी पाहू शकता संकेतस्थळावरती अवलंबून आहे। अंबादास चंदनशिवे उपसचिव महाराष्ट्र शासन हे झालं दुसरं GR। त्यानंतर तिसरं GR आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे GPF लेखे ठेवण्याकरिता पाहू शकता। हा देखील GR तुमच्या समोर आहे। बघा GR मध्ये काय या ठिकाणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांबद्दल काय अपडेट आहे। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 43 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत बघा प्रस्तावना काय सांगतोय। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरिता विभागाने संदर्भाधीन क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये एकूण 199 पदांना मंजुरी दिली होती। त्यानंतर काही जादा पदे वगळून एकंदरीत 283 पदांना शासन निर्णय दिनांक 22/8/1983 अन्वये मंजुरी देण्यात आली। त्यानंतर पुन्हा शासन निर्णय दिनांक 30/6/2003 अन्वये माननीय मुख्य सचिव समितीने दिलेल्या सहमतीनुसार जिल्हा परिषदांच्या भविष्य निर्वाह निधीच्या कामासाठी सुधारित आकृती बंदानुसार 286 पदांना जिल्हानिहाय मंजुरी देण्यात आली। संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 8/3/2007 नुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरिता मंजूर करण्यात आलेल्या अस्थायी पदांना दिनांक 1/3/2007 ते दिनांक 29/2/2008 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। वित्त विभागाच्या दिनांक 28/2/2003च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे या पदांच्या निश्चित करण्यात आलेल्या सुधारित आकृती बंदानुसार 286 पदांपैकी उपलेखापाल 12, वरिष्ठ सहाय्यक 45 आणि कनिष्ठ सहाय्यक 157 व परिचर 29 अशा एकूण 243 पदांना स्थायी करण्यास व कनिष्ठ सहाय्यकाच्या 200 पदांपैकी 157 स्थायी पदे वगळून 43 अस्थायी पदांना उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे। सदर कनिष्ठ सहाय्यकांच्या 43 अस्थायी पदांना या ठिकाणी पाहू शकता। संदर्भाधीन क्रमांक 15 येथील दिनांक 12/3/2025च्या शासन निर्णयान्वये दिनांक 1/3/2025 ते दिनांक 31/8/2025 या कालावधीकरिता यापूर्वी शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 16 येथील दिनांक 26/8/2025 या शासन निर्णयास अनुसरून प्रस्तुत कनिष्ठ सहाय्यकाच्या 43 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय काय सांगतोय। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरिता सोबतच्या प्रपत्रानुसार मंजूर करण्यात आलेल्या कनिष्ठ सहाय्यकांच्या
43 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। या पदांच्या वेतन व भत्ते यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक L 2053 जिल्हा प्रशासन 093 जिल्हा आस्थापना 5 स्थानिक क्षेत्रातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समितिया अधिनियम 1961 चे कलम 183 अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने 0501 जिल्हा परिषदांना अनुदाने आस्थापना अनुदान सुधारित कर्मचारी रचना पद्धती अनिवार्य सहाय्यक अनुदाने वेतन या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येऊन चालू वर्षासाठी उपलब्ध झालेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा। हा शासन निर्णय या ठिकाणी प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे। रबा लिंगनवाड उपसचिव महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 3/11/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।